इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. त्यापेक्षा आम्हीच इथनं बाहेर पडलेलं बरं, तुमच्यापासून दूर व्हावं. कमीत कमी नाती तुटतील, पण बिनसणार तर नाहीत. वहिनी, प्लीज मानस दादाला समजावं. तू घर सोडून जाता कामा नये प्लीज. साक्षी, तू काळजी करू नकोस, मी पूर्ण प्रयत्न करेन. मी जाणतो की हे आरोप करण्यामागे कोण आहे. गुलशन सहाय. म्हणूनच आता मी गुलशन सहायला सर्वांसमोर उघडं पाडणार आहे. गुलशन भाई जिवंत असल्याचा गौप्यस्फोट झालेला आहे. प्रत्येकाच्या डोक्यात, प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न गुंजतोय की बस अखेरीस सत्य काय. पण डोक्यामध्ये ती एकच घेऊन बसली की माझ्या वडिलांकडे कोणी बोट दाखवलेलं सुद्धा मी खपून घेणार नाही. शिवाय मला सुद्धा वाटते की हेच ठीक होईल. जर दोघे या घरातनं निघून गेले तर बरंच होईल. ती तुझी सून आहे आणि तू सून म्हणून तिला आपल्या घरात आणलं होतास, आणि तू हे असलं वाईट साईड बोलतेस. शिवाय या असल्याच गोष्टींमुळे घरात अजूनही असंच वातावरण कायम असतं. आता तर मला सुद्धा सर्व गोष्टी समजायला लागल्यात. मम्मीची इच्छाच नाही की मानस दादा आणि वहिनीने या घरात राहावं. शिवाय मला सुद्धा वाटते की असंच झालेलं बरं. जर दोघे या घरातून निघून गेले तर बरंच होईल. ऐकलंस ऐकलं सुजाता, तू तुझी मुलगी तुझ्याबद्दल काय विचार करते, काय सांगते. तुला असं नाही वाटत आहे की तू तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखात आग लावतीस. त्यांच्या सुखाची तुला पर्वाच नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव सुजाता, ती दोघं जर घर सोडून निघून गेले ना तर खूप पस्तावशील. तू खूपच पस्तावशील. तू स्वतःच्या आयुष्यातला जळफळाट मुलांच्या सुखाच्या बलिदानाने शमवायचा प्रयत्न करतेस. मला समजवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका भाऊजी. समजवायचंच असेल तर त्या रितिकाला समजवा जिच्यामुळेच आज हे घर केव्हाही तुटण्याच्या अवस्थेत आलंय. अरे, तुम्हाला कसं समजणार नात्यांचं आणि हे घर तुटण्याचं दुःख? पण मी एक आई आहे. तुला काय म्हणायचंय सुजाता? मी या घरात पर काय? मी या घरच्या माणसांचं दुःख समजू शकत नाही? नाही मोठे पप्पा, असं मुळीच नाही. एक मिनिट साक्षी, बोलू दे मला. तू स्वतःला आई म्हणवतेस? कधी आईचं कर्तव्य पार पाडलंस तू? कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलायस की तुझ्या मुलाची इच्छा काय, त्याच्या मनामध्ये काय आहे, त्याला सुख कसं मिळवून देऊ? कधीतरी विचार करायचा प्रयत्न केलायस तू? मुळीच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर का तो घर सोडून निघून गेला तर आयुष्यभर दुःखाचे डोंगर उपसत राहशील. पस्तावशील तू आयुष्यभर. मोठे पप्पा,
आमची कायम हीच इच्छा होती की रितिका आपल्या घरी सुखात राहावी. एकूण एक प्रयत्न करून पाहिले की तिच्या घरचे तिच्यावर खुश असावेत. शिवाय हे दोन घरांमधले जे संबंध आहेत ते चांगले राहावेत. पण तुम्ही केवळ इच्छा व्यक्त करण्याने काय होणार आहे दीदी? तुम्ही कोणाचा स्वभाव तर बदलू शकणार नाही ना. पण मी काय म्हणते की रितिका ज्या घरात राहतेय तिथल्या लोकांना सांभाळून घेणं रितिकाचं काम आहे. त्या घरात ज्या घडामोडी होत असतात त्या तुम्हाला फोन करून सांगणं जरुरीच आहे. स्नेहा, हे बघ, रितिका माझी मुलगी आहे. स्वतःचं दुःख ती मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? तिने हर तऱ्हेने सुजाताताईंचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तिला अपयशच मिळालं. आज सुद्धा सुजाताताईंची वागणूक तशीच आहे जशी पूर्वी होती. त्यांची वागणूक कशीही असो दीदी, तुम्हाला त्यांच्या भानगडीत पडण्याची मुळीच गरज नाहीये. तुम्ही सुद्धा कमाल करता शिवरामजी. यात विचारायचं काय? तुमचंच तर घर आहे. स्नेहा, यांच्यासमोर विषय नको काढूस. हां, हो बिलकुल. तुम्ही मुळीच विचार करू नका, मुळीच विचार करू नका. मी जे सांगतोय ना तेच करा आणि तुम्ही मनात किंतु न बाळगता राधिकाला इथे घेऊन या. ठीक आहे? अहो, तुमचंच तर घर आहे शिवरामजी. शिवाय तुम्ही ॲडमिशनची बिलकुल काळजी करू नका. सर्वात चांगल्या कॉलेजमध्ये मी तिला ॲडमिशन मिळवून देईन. कुठलाच विचार करू नका. फक्त एवढंच सांगा की कधी येत आहे तुम्ही राधिकाला घेऊन. ठीक आहे, ठीक आहे, या. हो, नमस्कार. शिवरामजींचा फोन होता. सांगत होते की राधिकाला शहरात राहून आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचंय. आपल्यासोबत ते राहू शकते का विचारत होते. अरे, ह्यात विचारण्यासारखं काय आहे? राधिका राहू शकेल एवढी जागा तर नक्कीच आहे आपल्या घरामध्ये. अरे, ह्यात विचारण्यासारखं काय आहे? राधिका राहू शकेल एवढी जागा तर नक्कीच आहे आपल्या घरामध्ये. स्नेहा, तू स्वतःच होकार द्यायला हवा होतास. यामध्ये सर्वांना विचारत बसण्याची मुळीच गरज मी नव्हती. म्हंटल तसं दीदी, पण त्यांना तसं वाटलं असावं की भाऊजी या घराचे मालक आहेत तेव्हा. हे बघ, घरचा मालक मीच आहे, मान्य करतो. पण शिवरामजी मला खूप जवळचे आहेत. मी सांगून टाकलंय त्यांना की बस इथेच या तुम्ही राधिकाला घेऊन. हो ना, असं झालं तर खूपच बरं होईल. राधिकाच्या येण्याने घर सुद्धा खूप प्रसन्न राहील. शिवाय आपल्याला लग्नाची तयारी सुद्धा करायची आहे. रोहित आणि साक्षीचं लग्न आपण खरं तर ठरवलं होतं, पण वेळोवेळी अशा अडचणी समोर येत राहिल्या की सर्व थांबवावं लागलं. पण आता सगळं व्यवस्थित पार पडेल. काय हो, आपण पुन्हा लग्नाची बोलणी करायला हवीत ना? तुझं म्हणणं खरं आहे शारदा. मी स्वतःच त्यांच्याशी लग्नाविषयी बोलतो. अरे बाबा, घरात सुनेला घेऊन यायचंय. अरे, हे तुमच्या लक्षात कसं येत नाही? ती एक विधवा होती. आपण तिला या घरात आणून तिच्यावर उपकार केलेत. नाहीतर आजही तिच्या अंगावर पांढरी साडी असली असती. तुला असं नाही वाटत आहे की तू तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या सुखात आग लावतीस? एक गोष्ट लक्षात ठेव सुजाता, ती दोघं जर घर सोडून निघून गेले ना तर खूप पस्तावशील. तू खूपच पस्तावशील. मला समजवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका भाऊजी. समजवायचं असेल तर त्या रितिकाला समजवा जिच्यामुळेच आज हे घर
केव्हाही तुटण्याच्या अवस्थेत आलंय. हॅलो. हाय साक्षी, कशी आहेस तू? मी ठीक आहे रोहित, तू कसा आहेस? मी ठीक आहे. बस तुझी आठवण येत होती त्यामुळे विचार केला की तुला फोन करावा. आपली स्वप्न साकार होण्यामागे जी विघ्न सतत येत होती ती विघ्न आता दूर झाली आहेत. मी समजू शकते रोहित. साक्षी, मम्मीला सुद्धा घरात सून आणण्याची खूप घाई झाली. शिवाय मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहतोय. स्वप्न आपण दोघांनी मिळून पाहिली होती, पण कधी कधी मला असं वाटतं की स्वप्न पाहणाऱ्यांनी असं समजून चालता कामा नये की त्यांची स्वप्न एक ना एक दिवस जरूर पूर्ण तुला होतील. नेमकं काय म्हणायचं मला समजलं नाही. नशिबाचे निर्णय इतक्या पटकन लक्षात सुद्धा येत नाहीत रोहित. तुला काय वाटतंय की विघ्न दूर झाली आहेत? केवळ मानस दादाला जामीन मिळालाय म्हणून आणि तो परत घरी आलाय म्हणून? हे काय बोलतेस तू साक्षी? हो रोहित, मानस दादा परत घरी परतल्यावरही मामला संपलेला नाहीये. उलट जुने मुद्दे उकरून काढले गेलेत पुन्हा. असं काय घडलंय साक्षी? मला तरी सांग तू. मी एवढ्यात तुला सांगू शकणार नाही रोहित. मुख्य म्हणजे मला स्वतःलाच माहिती नाही की पुढे काय होणार आहे. मी आता फोन ठेवते रोहित. मी नंतर फोन करते तुला. बाय. ओके, बाय साक्षी. बाहेर एवढी शांतता का आहे बाईसाहेब? शिवाय तू सुद्धा इथे गप्प बसून आहेस, काय झालं? मानस, हं? घर सोडून तर आपण दोघं जाणार होतो ना? हो, मग मम्मी आणि मोठे पप्पा घर सोडून निघून गेलेत. घर सोडून तर आपण दोघं जाणार होतो ना? हो, मग मम्मी आणि मोठे पप्पा घर सोडून निघून गेलेत. व्हॉट? हे तू काय बोलतेस? हो मानस, साक्षीचा फोन आला होता. मला खरंच माहिती नाहीये की त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं, पण मम्मी मोठे पप्पांना खूप वाटेल तसं बोलली आहे. ऍक्च्युली मोठे पप्पा मम्मींना समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण मम्मींनी त्यांना परक म्हटलं आणि त्यांना खूप वाईट वाटलं. पण कोणी थांबवलं नाही मोठ्या पप्पांना? मला काहीच माहिती नाहीये. मी ऑफिस मध्ये होती आणि साक्षीला वाटलं की एक छोटंसं भांडण आहे, पण बिचारीला बिलकुल शंका सुद्धा वाटली नव्हती की एवढं मोठं होईल. इनफॅक्ट बिचारीने फोनही केला होता. मी फोनवर मम्मीशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण मम्मी माझ्याशी बोलल्या सुद्धा नाहीत. फोनच ठेवला. तुझ्याशी बोलली देखील नाही ना. मला अजिबातच कळत नाहीये की त्या माझा एवढा द्वेष का करतायत. मी काय वाईट केलंय त्यांचं? मी आता कशी वागू जेणेकरून त्यांचा विश्वास संपादन करू शकेन, मी या घराला सुखात ठेवू शकेन? मला समजेन असं झालंय. शिवाय आपल्या दोघांपायी मोठे पप्पा सुद्धा भरडले गेले. त्यांचा सुद्धा अपमान करण्यात आला. निघूनच गेले ते या घरातनं आता. ओके, रिलॅक्स. यू नो व्हॉट मानस, कधी कधी असं वाटतं की एवढी दुर्दैवी आहे मी की नाते कुठे जुळतच नाही तर तुटण्याची वेळ येऊन ठेपते. I just don't know what to do. ओके, बस कर. परमेश्वर आहे ना, त्याच्यावर सोपव सगळं. तू कुठलाही मार्ग शोधून काढेलच तू. तसं नाही, पण आता बस. मोठे पप्पा, सर्व काही ठीक होईल. माझ्यामुळेच त्यांचा अपमान होऊन गेला. तू काहीतरी कर ना मानस. बस पाहू. मानस, तू मम्मीशी बोलून घे, मोठे पप्पांशी बोलून घे. माझ्यामुळेच हे घर आधी तू शांत हो तुटलंय, पाहू. मानस. एकदम शांत हो आधी तू. मी बोलून घेतो, मम्मीशी बोलून बघतो. शांत हो पण तू. समजतच नाहीये मी असं काय केलंय. बघावं तेव्हा केव्हाही माझ्यावर नाराजच असतात. मी असं काय गुन्हा केलाय? मी कायम प्रयत्न करत असते मानस. आय स्वेअर, मी नेहमीच प्रयत्न ठाऊक करत आहे मला असते. रितिका, मी बघतोय ना नेहमी. मग काय एवढा द्वेष करतात त्या माझा? या घरात पाऊल ठेवल्यापासून नेहमीच त्या मला टोमणे मारत असतात, कायम संधी शोधत असतात. मी कधीच तक्रार नाही केली. आज माझ्यामुळे मोठे पप्पांचा इन्सल्ट झाला. शांत हो पाहू.
कसा आहेस बिपिन? मजेत आहे मी, खूप मजेत आहे मी. तुला माझा निरोप मिळाला असावाच की पुढं काय करायचंय, शिवाय कसं करायचंय. सुरुवातीला गोंधळलेलो होतो थोडासा, पण जेव्हा सुंदरशी बोलणं झालं माझं तेव्हा सगळी कोडी उलगडली गेली. कारण काही झालं तरी सुंदर ही बाब व्यवस्थित जाणून आहे की बिपिन जेव्हा जेव्हा एखादी पिन टोचतो ना तेव्हा त्याची टोचणी खोलवर सलत राहते. ह्यांच्या मृत्यूचे नाटक केल्यावर सुंदरने साहेबांच्या सगळ्या माणसांच्या प्रामाणिकतेची परीक्षा घेतली. पण जी साहेबांची माणसं होती त्या लोकांनी सुंदरच्या इशाऱ्यावर नाचण्यास मनाई केली आहे. मी तुमच्या आदेशाचं पालन व्यवस्थितरित्या केलेलं आहे. प्लान त्याचप्रमाणे चालू आहे जशी तुमची इच्छा होती. ह्यापुढं सर्वात जास्त सांभाळून तुला खेळ खेळावा लागणार आहे बिपिन. आता हे तुझ्या बुद्धीवर अवलंबून आहे बिपिन. जो तू मुळात नाहीयेस तो तुला स्वतः साबित करून दाखवायचा आहे. हे बघा, ही बाब मी केव्हाच सिद्ध करून दाखवली आहे की मी राकेश आहे. अहो, राकेशच्या घरचीच माणसं जर मला ओळखू नाही शकली तर बाहेरची कशी ओळखणार? तुला त्यांना त्याची जाणीव करून द्यावी लागेल की तूच राकेशच बिपिन. त्या लोकांच्या मनात रितिका आणि मानसविषयी द्वेष निर्माण करायचा. शिवाय हे ध्यानात ठेवावं लागेल की तुझ्यावर कोणाचा संशय यायला नको. तुम्ही बेफिकीर राहा. मानस आणि रितिकाविषयी कोणाच्याच मनातला द्वेष कमी नाही व्हायचा. शिवाय सुंदरच्या सांगण्यावरनं मी त्या राहुलला सुद्धा भेटलो. त्याला सुद्धा या गोष्टीचा मुळीच संशय नव्हता आला की मी त्याचा मोठा भाऊ नाहीये मॅडम. शिवाय सुंदरच्या सांगण्यावरनं मी त्या राहुलला सुद्धा भेटलो. त्याला सुद्धा या गोष्टीचा मुळीच संशय नव्हता आला की मी त्याचा मोठा भाऊ नाहीये मॅडम. पण तुला ह्या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की तुझी कुठल्या अशा माणसाशी गाठ भेट व्हायला नको जो तुला पार खायला सुरुवात करेल. मला समजलं नाही, तुम्ही कोणाविषयी बोलताय? आहेत कोणी असे लोक जे स्वतःला प्रचंड विद्वान समजतात, जसं की रितिका आणि तिचे वडील आदित्य प्रताप. अरे तुम्ही सांगा फक्त की मी रितिकाला कधी भेटायचंय. मी फक्त तुमच्या हुकमाचीच वाट बघतोय. आता तिला भेटायची सुरुवात करच तू. तो अर्जुन, रितिकाची त्याने खात्री पटवून दिली की तो या शहरामध्ये. तेव्हा रितिकाला सुद्धा तुझ्या संशय नाही होणार. पण हा प्रयत्न हाच ठेवायचा की तू आदित्य प्रतापपासनं दूरच बरा. डोंट वरी, मी ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवेन. तुला वेळोवेळी त्यांच्याकडनं सूचना मिळत राहतील. मुळात हा खेळ लांबणारे बिपिन. फक्त आदित्य प्रतापासनं दूर राहायचं. माहित आहे ना त्यांची नजर लई बारीक आहे. शारदा, तुला सांगायची गरज नाही. तू जाणतेस की मी मानसला वाचवण्यासाठी वाटेल ते करू शकतो. डोंट वरी. भाऊजी, बाबांचा फोन आला होता. अरे वा वा, काय म्हणत होते? कधी येत? ते बस केव्हाही पोहोचतील. आजच येत आहेत? आत्ता? वा, चांगली बातमी दिलीस. त्यांच्या खोलीची साफसफाई केलीत ना? नाश्त्याची तयारी झाली की नाही? तयार आहे. व्हेरी गुड. कदाचित बाबाच असावेत. आलेच मी. शारदा, ज्या ज्यावेळी शिवरामजींना मी भेटतो ना मनाला खूप समाधान मिळतं बघ. शिवाय खूप चांगलं केलं त्यांनी की राधिकाचं शिक्षण इथेच पूर्ण करायचा निर्णय घेतला. जज साहेब, जज साहेब, नमस्कार. नमस्कार शिवरामजी. माझी एक तक्रार आहे. तुम्ही मला नमस्कार करत जाऊ नका. नमस्कार मी तुम्हाला केला पाहिजे. हो, राहू द्या. हो, मनात फक्त आदर असायला हवा तेवढंच खूप आहे. अगं सुखी राहा बेटा, सुखी राहा. पुरेपुरे खूप चांगले संस्कार आहेत. अहो, फक्त संस्कारच तर आमची पुंजी आहे. त्यामुळे मुलांपर्यंतही तेच पोहोचवायचा प्रयत्न केला. शिवाय एक अशी पुंजी आहे जी तुमच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. स्नेहा, चहा नाश्त्याची सोय कर. हो. मी सुद्धा दीची मदत करते. हो, जा, चल जा. ग, जाऊया. बसा ना तुम्ही. तुम्ही बसा ना, बसा. हो, सांगा, सगळं व्यवस्थित आहे? हो, म्हटलं तर सगळं ठीकच आहे. पण हे ऐकून खूप वाईट वाटलं की तुम्ही जस्टिसची खुर्ची सोडली. पण हे समजल्यावर आनंदही झाला की तुम्ही
रितिकाचं सुख विस्कटू नाही दिलं. शिवरामजी, मनुष्याला काही मिळवण्यासाठी काहीतरी गमवावंच लागतं. होय, ते राहू द्या. श्रीधरजी कुठे आहेत? खूप दिवसांपासून नाही भेटले. अहो, तुम्हाला कळलं नाही का जज साहेब? ते दोघेही गावी निघून गेलेत. अच्छा. हो ना, समजतच नाही की अर्जुनने श्रीधर आणि अंजना दोघांना गावी का पाठवून दिलं. शिवाय दोघंही अर्जुनवर नाराज होते. नाराज होते का बरं? काहीतरी गडबड नक्कीच आहे. बरं, मला एक सांगा, अर्जुन येतो का हो इथे तुम्हाला भेटायला? अर्जुन तर इथे कधीच नाही आला, पण आजकाल श्रीधरजी आणि अंजनाताई सुद्धा येत नाहीत. समजत नाही काय. दीदी, जाऊ दे ना तुम्ही. तुम्ही पण ना, आपल्या त्या दोघांची काय देणं घेणं. अच्छा बाबा, भाऊजींनी ह्याची ऍडमिशनची बोलणी केली आहे, तेव्हा तुम्हाला काळजी करण्याची मुळीच गरज नाही. खूपच मेहरबानी आहे तुमची. अहो, कसली मेहरबानी. खूप चांगलं कॉलेज आहे, घराच्या जवळच आहे. घे बेटा, चहा घे. घ्या ना तुम्ही. असू दे, आम्ही घेतो नाही, ना. नको. काय ग, चहा तूच बनवलायस ना?